नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मराठी शिक्षक मनोज रामस्वामी परत एकदा हजर आहे इयत्ता 9वीच्या 6व्या प्रकरणाच्या दुसऱ्या भागात. पहिल्या भागात आपण पाहिलं ऑलिम्पिकचे ध्वज आणि त्याच्यावर असलेले 5 वर्तुळं आणि त्यांचे महत्त्व आणि त्यातून मिळणारा संदेश हे सगळे आपण पाहिलेले आहे. आता आपण पुढच्या भागात ऑलिम्पिक हे गेम कसे भरवले जातात आणि काय त्याचं विशेष आहे हे सर्व पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पाठाला. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात. स्त्री खेळाडूंची संख्या 2000च्या आसपास असते. प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80 हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते. याशिवाय सुमारे 25,000 लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात. पोहण्याच्या शर्यतीसाठी 4-5 तलावही बांधलेले असतात. म्हणजे पृथ्वीच्या पाठीवर म्हणजे जगात जेवढे काही देश आहेत त्या सर्व देशांमधले सुमारे म्हणजे जवळपास 5 ते 6 हजार खेळाडू हे खेळ खेळण्यासाठी किंवा या सामन्यांमध्ये भाग घेण्यासाठी येत असतात. त्यात महिला खेळाडूंची संख्या म्हणजे स्त्री खेळाडूंची संख्या किती असते? 2000च्या जवळपास असते. आणि हे सर्व सामने या 5,000 लोकांना 5 ते 6 हजार खेळाडूंना पाहण्यासाठी त्यांचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग असतो आणि त्यांच्यासाठी प्रेक्षागाराची निर्मिती केलेली असते. ती जवळपास 70 ते 80 हजार प्रेक्षक एकत्र बसून हे सामने पाहू शकतात अशी व्यवस्था केलेली असते. याशिवाय सुमारे 25,000 लोक उभे राहून हे सामने पाहू शकतात ही व्यवस्था केलेली असते. पोहण्याच्या शर्यतीसाठी 4-5 तलावही वेगळे बांधलेले असतात, नवीन निर्माण केलेले असतात. दुनिया में जितने सारे देश हैं उन सारे देश में से 5 से 6 हजार खिलाड़ी इस ओलंपिक के सामना मतलब मैचेस में हिस्सा लेने के लिए दुनिया भर से आते हैं. उसमें महिला खिलाड़ियों की संख्या 2000 के आसपास होती है. ये 5-6 हजार खिलाड़ियों को खेलते हुए देखने के लिए बड़े से प्रेक्षागार की मतलब स्टेडियम की व्यवस्था की गई है जाती है और उसमें बैठकर 70 से 80 हजार प्रेक्षक एक साथ मैच देख सके ऐसी व्यवस्था की गई है. तो 25,000 लोग करीब करीब खड़े होकर देख सकते हैं. तैराकी के लिए अलग से 4-5 तैराकी तालाब स्विमिंग पूल बांधे जाते हैं. खेळांचे विशाल मैदान, त्याभोवतालचे प्रचंड प्रेक्षागार, रहदारीसाठी मुद्दाम बांधलेले अनेक सडका, लोहमार्ग, पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपाहारगृहे असे एक मोठे गावच असते. याला ऑलिम्पिक विलेज असे म्हणतात. ऑलिम्पिक विलेज वसवण्याची कल्पना इसवी सन 1956 मध्ये मेलबॉर्न येथे मांडण्यात आली. पहिले ऑलिम्पिक विलेज तिथलेच. तर खेळांचं हे विशाल मैदान जेव्हा ते उभे करतात त्यासोबत तिथे प्रेक्षकांना पाहण्यासाठी मोठा प्रेक्षागारही बांधलेला असतो. त्याचबरोबर ज्या शहरात हे ऑलिम्पिक सामने होणार असतात त्या शहरांचे रस्ते मोठे मोठे त्या शहरात किंवा त्या गावात मोठे मोठे रस्ते बांधलेले असतात मुद्दामून, कारण ते शहर पण डेव्हलप मागचा उद्देश. त्याचबरोबर अनेक सडका बांधलेल्या असतात, रस्ते बांधतात. नवीन लोहमार्ग म्हणजे रेल्वे रुळा टाकून नवीन लोहमार्ग पण बांधण्याची व्यवस्था केलेली असते. जे खेळाडू खेळण्यासाठी येतात त्यांच्या राहण्यासाठी मोठी मोठी वसतिगृहे बांधलेली असतात. स्त्री आणि पुरुष खेळाडूंसाठी वेगवेगळी वसतिगृह बांधलेली असतात. त्याचबरोबर जे प्रेक्षक हे सामने पाहण्यासाठी येतात
त्यांच्यासाठी त्यांच्या राहण्यासाठीही व्यवस्था केलेली असते. त्यांच्यासाठी त्यांच्या खानपानसाठी उपहारगृहे म्हणजे हॉटेल्स बांधलेले असतात. ह्या सगळ्यालाच काय म्हणतात? ऑलिम्पिक विलेज असे म्हणतात. आणि ही ऑलिम्पिक विलेज बसवण्याची पहिली कल्पना ही 1956 मध्ये मेलबॉर्न येथे मांडण्यात आली आणि येथेच पहिलं ऑलिम्पिक विलेज बांधण्यात आलं होतं. खेलों का बड़ा विशाल मैदान, उसे देखने के लिए करीब करीब 1 लाख लोग बैठे, इतनी व्यवस्था उस स्टेडियम में की जाती है। उसी के साथ साथ जिस शहर में या जिस गांव में ओलंपिक के मैचेस होने वाले हैं वहाँ पे बड़ी बड़ी सड़कें बांधी जाती है ताकि उस शहर का डेवलपमेंट भी हो और साथ में ओलंपिक गेम भी अच्छी तरह से चल सके। उसी के साथ साथ बड़ी बड़ी सड़कें, लोह मार्ग मतलब रेलवे नया रास्ता बनाकर चालू किया जाता है। उसी के साथ साथ पुरुष और महिला खिलाड़ू दोनों के लिए रहने के लिए अलग अलग व्यवस्था की जाती है। बड़ी बड़ी इमारतें बांधी जाती है, बड़ी बड़ी हॉस्टल्स बांधे जाते हैं। उसी के साथ साथ जो लोग ये मैच देखने आते हैं उनके लिए बहुत ही बड़े बड़े होटल्स और रहने की व्यवस्था की जाती है। इन्हीं सब को कहा जाता है ओलंपिक विलेज। ओलंपिक विलेज बसाने की पहली बार कल्पना 1956 में मेलबॉर्न यहाँ पर हुई थी और पहला ओलंपिक विलेज यहीं पे बना था। ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होतात. हे सामने 5 दिवस चालतात. इसवी सन पूर्व 1776 मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते. त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदींची माळ घालून गौरव व सन्मान करण्यात येत असे. ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धेचे प्रचंड स्वागत करत. या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय समारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे. पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि त्याबरोबर इसवी सन पूर्व 394 मध्ये हे सामने बंद पडले. ऑलिम्पिक सामने हे दर 4 वर्षांनी होतात आणि 5 दिवस चालत असतात. सर्वात अगोदर ऑलिम्पिक सामने केव्हा झाले याची नोंद ग्रीकच्या इतिहासामध्ये सापडते. तर ती आहे इसवी सन पूर्व 1776 मध्ये. त्यावेळेस जे खेळाडू त्यात भाग घ्यायचे, जे विजेते व्हायचे त्यांना ऑलिव्ह वृक्षाची फांदीची माळ घालून त्यांचा गौरव व सन्मान करण्यात येत असे. त्याचबरोबर ग्रीसमधले देशातील अनेक शहरातील सगळे लोक जे आपल्या राजकीय भेदभाव विसरून, सामाजिक भेदभाव विसरून हे खेळमध्ये सहभागी होण्यासाठी येत असत. त्याचबरोबर जे खेळाडू विजेते असत त्यांना राष्ट्रीय सण-समारंभाच्या वेळी विशेष मान-सन्मान मिळत असे. पण पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास म्हणजे अंत झाला आणि इसवी सन पूर्व 394 मध्ये हे सामने बंद पड़े। ओलंपिक मैच का आयोजन हर 4 साल में एक बार होता है और वो 5 दिन चलता है। पर इसकी शुरुआत कहाँ से हुई थी ये हमें ग्रीस देश के इतिहास में पता चलता है। तो ओलंपिक मैच की शुरुआत ईस्वी सन पूर्व 776 में हुई थी, ऐसे ग्रीस के इतिहासकारों ने बताया है। उसी के साथ साथ जो खिलाड़ी इसमें खेलते हैं या ग्रीस के आसपास के जो भी शहर थे, जो भी देश थे, वहाँ के हर तरह से लोग आया करते थे। अपने सारे भेदभाव मिटाकर आपस में भाईचारा बढ़ाने का काम ये खेल तब से कर रहा था। उसी के साथ साथ जो खिलाड़ी विजेता होते थे उनको ऑलिव इस पेड़ की टहनियाँ उनके गले में डालकर उनका गौरव और सम्मान किया जाता था। उसी के साथ साथ जो खिलाड़ी अच्छा प्रदर्शन करता था
उसको राष्ट्रीय मतलब नेशनल जो भी समारंभ होते थे, प्रोग्राम्स होते थे, उसके अंदर उसको एक बड़ा ही महत्वपूर्ण स्थान मिलता था। पर बाद में धीरे धीरे ग्रीक सत्ता का अंत हो गया और फिर ईस्वी सन पूर्व 394 में ये सामने खेलने बंद हो गए, ये मैचेस खेलना बंद हो गया। मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली. त्या वर्षी फ्रान्स देशात ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडा तज्ज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले. शरीर संपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असे ठरले. 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. त्यानिमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. तर मैत्रीचा संदेश देणारे हे सामने परत कधी सुरुवात झाली? ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि ऑलिम्पिक सामने बंद पडले. पण 1894 मध्ये परत या ऑलिम्पिक सामन्याची जगाला आठवण झाली आणि फ्रान्स देशमध्ये एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली. त्यातले अनेक राष्ट्राचे प्रतिनिधी हजर होते. कुबर्टीन नावाच्या या फ्रेंच क्रीडा तज्ज्ञाने या सामन्यांचं परत एकदा म्हणजे पुनरुज्जीवन करायचं, म्हणजे बंद पडलेले काम पुन्हा सुरू करण्याचं ठरवलं. त्याचा उद्देश हा होता की शरीर आपलं बळकट तर होईलच, त्यासोबत बलसंवर्धन पण होईल आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशादेशांमध्ये मैत्री वाढू लागेल. मित्रत्वाची ही स्पर्धा व्हावी यासाठी यापुढेही परत एकदा आपण ऑलिम्पिक सामने भरवावे असा ठराव तेथे पास करण्यात आला. आणि 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. आणि त्यानिमित्ताने काय होतं, जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, स्नेह, शिस्त आणि एकता हे वाढीस लागते. म्हणजे ये मंत्र बताने वाले ओलंपिक मैचेस ग्रीक सत्ता के साथ ख़त्म हो गई थी, पर 1894 में फिर एक बार दुनिया को इस ओलंपिक मैच के बारे में ख्याल आया. उन्होंने बताया तो फिर फ्रेंच के एक क्रीड़ा तज्ञ टीन कुबीर इन्होंने आयोजन से या फिर इनके प्रोत्साहन से फिर एक बार ओलंपिक मैचेस हो जाए ऐसी या फिर ओलंपिक मैचेस ऑर्गेनाइज करे ऐसा ठराव हो गया. और सारे देशों में मैत्री की मतलब दोस्ती बढ़े और साथ में दोस्तीपूर्ण स्पर्धा हो, इसीलिए ये मैचेस आगे चले ऐसा ठराव मतलब ऐसी बात वहाँ पे रखी गई. और तब से 1896 से ओलंपिक सामने या ओलंपिक मैचेस हर 4 साल में अलग अलग देशों में आयोजित किया जाता है. इन मैचेस से सद्भावना मतलब अच्छी भावना, समता, सारे देशों के बीच दोस्ती है, मैत्री है और विश्व बंधुत्व मतलब हम सब लोग भाई भाई है और शिस्त, डिसिप्लिन और एकता ये बढ़ने में मदद हुई है. या सामन्यात निरनिराळे 21 खेळांची तरतूद आहे. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या
समितीत नेमलेले असतात. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या त्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च फार मोठा असतो. हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात. तर हे सामने आता 1896 पासून परत एकदा खेळण्यास सुरुवात झाली तेव्हा 21 खेळांची तरतूद म्हणजे व्यवस्था करण्यात आली. स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळे सामने भरवण्यात येतात. त्याचबरोबर सामन्यांची व्यवस्था ही करण्यासाठी एक इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी म्हणजे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना करण्यात आली आणि या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक देशातून 2, 1 ते 3 अशी प्रतिनिधींची नेमणूक या समितीत केलेली असते आणि या समितीमध्ये खेळांच्या त्या त्या देशांच्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. त्याचबरोबर ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च हे या सर्व देशांनी मिळून उभा केलेला असतो आणि स्पर्धा भरवण्यात येत असतात. तो जब से मतलब 1896 से जब ये नए ओलंपिक मैचेस शुरू हुए तो तब से अब 21 खेल यहाँ पे अलग अलग खेल खेले जाते हैं. महिलाओं के लिए अलग और पुरुषों के लिए अलग, ऐसे दोनों अलग अलग कैटेगरीज में ये मैचेस होती हैं. उसी के साथ साथ इन सारे मैचेस को ऑर्गेनाइज़ करने के लिए इंटरनेशनल ओलंपिक कमेटी की स्थापना की जाती है. इनमें सदस्यत्व किसको मिलता है तो हर देश के जो देश यहाँ पे खेल में हिस्सा लेते हैं उस देश के हर देश के 1 से 3 प्रतिनिधि इस समिति में शामिल होते हैं. उनकी जिम्मेदारी होती है कि वो खेलों की सारी व्यवस्थापन करें. उसी के साथ साथ खेल के लिए जो भी खर्चा आता है वो सारे जो देश इस खेल में शामिल होते हैं वो सारे देश मिलकर खर्चा बांटते हैं और खर्चा करते हैं. हे प्रश्नोत्तरे सोडवायची आहे सर्वांनी.